प्रत्येक माणसाला हॅपीनेस हवा असतो, पीस ऑफ माइंड हवी असते. पण बऱ्याच वेळा आपण आपल्याच काही सवयींमुळं आपल्या माइंडचे, आपल्या मनाचे पीस ऑफ माइंड नाही तर पीसेस ऑफ माइंड तुकडे तुकडे झालेले असतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी 11 अशा सवयी सांगणार आहे ज्या आपण लवकरात लवकर सोडून द्यायला पाहिजेत. कारण की ह्या सवयीच आपलं खूप मोठं नुकसान करतात. आणि जितक्या लवकर आपण या सवयींपासून दूर जाऊ तितका आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो. तर त्यातली पहिली गोष्ट, नंबर वनची गोष्ट म्हणजे की स्टॉप बिलिव्हिंग एव्हरी थॉट. तुमच्या मनामध्ये येणारा प्रत्येक थॉट हा काही फॅक्ट नाहीये. ही काही कुठली खरी गोष्ट नाहीये. तो एक विचार आहे फक्त. आणि बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये असे खूप सारे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे विचार येत असतात. इनफॅक्ट आपल्या मनामध्ये 95% जे दिवसाचे विचार येतात त्यातले 95% विचार हे निगेटिव्ह असतात. त्यामुळे जर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू तर आपण आपलं स्वतःचं खूप मोठं नुकसान करतोय. त्याच्यामुळे प्रत्येक मनामध्ये येणाऱ्या विचारावरती विश्वास ठेवू नका. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि जर आपण त्याच्यावरती खूप विश्वास ठेवू तर आपण खूप स्वतःला त्रास देऊ. आपलं माइंड एकदम बेचैन राहील. निगेटिव्ह थॉट्सची एक साखळी, एक चेन तयार होत राहील मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक विचार ही काही खरी गोष्ट नाहीये, ही काही फॅक्ट नाहीये. तर तो फक्त एक विचार आहे. आणि त्याला जितक्या लवकर आपण इग्नोर करू, सोडून देऊ, कॅन्सल आउट करून टाकू, तेवढं आपल्यासाठी चांगलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे लोक आपल्या सकाळची सुरुवात ही फार लेट करतात. जर आपण आपल्या सकाळची सुरुवात कशी करतो त्याच्यावरती आपला पूर्ण दिवस कसा जाणार आहे हे डिपेंड असतं मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्या सकाळच्या सुरुवातीमध्ये काही गोष्टी अ, ज्या सकाळी उठल्या उठल्या आपण मोबाईल स्क्रोलिंग करणं किंवा मोबाईलवरती खूप वेळ वाया घालवणं, ह्याच्यापेक्षा आपण जर आपल्या स्वतःवरती जर काम करायला सुरुवात केली, एक्सरसाइज, मेडिटेशन, रीडिंग किंवा व्यायाम करणं काही, ह्या गोष्टींवरती जर आपण फोकस केला मित्रांनो तर आपल्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होती. आणि दिवसाची जशी सुरुवात होईल ना तसाच पुढचा दिवस आपला जातो. त्याच्यामुळं आपली सकाळ कशी आपण सुरुवात करतो ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे स्टॉप वेस्टिंग युअर मॉर्निंग. तुमच्या मॉर्निंगला, सकाळच्या समयला, वेळेला वाया नका घालवू. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉप गिव्हिंग युअर टाइम केअरलेसली. तुम्ही तुमचा टाइम कुठल्याही गोष्टींसाठी एकदम कसाही प्रकारे वाया घालवू नका. कुठल्या गोष्टीला आपण किती वेळ देतोय, आपण किती वेळ मोबाईलवरती देतोय, किती वेळ आपण दिवसातून ते शॉर्ट्स आणि रील बघतोय, वेळ तासन तास आपले त्याच्यामध्ये निघून जात आहेत मित्रांनो. लाईफ हे असं फास्ट निघून जातं. त्याच्यामुळं त्या गोष्टींना किती वेळ द्यायचा हे ठरवा. आणि प्रायोरिटी सेट करा की बाबा मला माझ्या लाईफमध्ये जर काही इम्पॉर्टंट गोष्टी करायच्या असतील, काही लाईफच्या गोल्स असतील आपल्या लाईफमध्ये, तर आपल्या प्रायोरिटीज सेट असल्या पाहिजेत. आपला जो टाइम आहे जो म्हणजे अननेसेसरी गोष्टींमध्ये जाता कामा नये. बिकॉज इट इज नॉट रिन्युएबल. म्हणजे तुम्ही तो टाइम जो आहे एक लिमिटेड रिसोर्स आहे आपल्याकडं, अनलिमिटेड नाहीये. त्याच्यामुळं टाइमला फार महत्व द्या मित्रांनो. टाइम इज द रिअल मनी म्हणतात ना, टाइम इज मनी. समय ही धन आहे, वेळ संपत्ती आहे. त्यामुळे टाइम जे आहे त्याला अगदी विचार करून वापरा. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, स्टॉप ओव्हर थिंकिंग. पुढच्या गोष्टींचं फार अति विचार करून तुम्ही आजचा दिवस खराब करू नका. फ्युचरसाठी एन्झायटी किंवा ओव्हर थिंकिंगची गरज नाही, तर प्रिपरेशनची गरज आहे. जर आपण आजचा दिवस व्यवस्थित घालवला, आजचा दिवस जर आपण व्यवस्थित काम केलं तर ते पुरेसं आहे. उद्याच्या दिवशी उद्याचा दिवस व्यवस्थित काम करायचं आहे आपल्याला. त्यामुळे फार पुढचा विचार करून आपण आजचा दिवस खराब करतो. आणि ही सवय सुद्धा अतिशय खराब आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या गोष्टी, या सवयींपासून लांब जायचं असेल, या सवयींपासून, ही सवय आपल्याला नकोय, तर आपण ओव्हर थिंकिंग पासून लांब जायला पाहिजे मित्रांनो. इनफॅक्ट मी ओव्हर थिंकिंग म्हणा किंवा अ, जे ताणतणाव म्हणा, आपण जे खूप सारा ताणतणावामध्ये राहत असतो किंवा आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे गोष्टींना अवॉइड करत जातो, तर या गोष्टींसाठी मित्रांनो मी माझा एक वर्कशॉप घेतो. कारण की आपल्या माइंडमध्ये खूप साऱ्या निगेटिव्ह थॉट्स येत राहतात. आणि खूप सारे निगेटिव्ह थॉट्समुळं आपल्या माइंडमध्ये एक रॉंग प्रोग्रामिंग झालेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःवरची बिलीफ लेवल आपली कमी झालेली आहे.
आपला कॉन्फिडन्स लेवल कमी झालेला आहे. आणि तो कसा वाढवायचा आणि आपल्या सबकॉन्शियस माइंड जे आपल्याला देवाने दिलेलं आहे त्याची ताकद ओळखून, त्याची पॉवर ओळखून आपण आपल्या लाईफमध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, अबंडन्स कसं आणू शकतो. भरपूर पैसा आणू शकतो, भरपूर आनंद आणू शकतो, हॅपीनेस आणू शकतो, हेल्थ आणू शकतो, अबंडन्स आणू शकतो. मित्रांनो, देवाने आपल्याला अतिशय ताकदवान बनवलेले आहे, अतिशय पॉवरफुल बनवलेले आहे. पण प्रोग्रामिंग आपलं निगेटिव्ह असल्यामुळं बऱ्याच वेळा आपल्या ह्या गोष्टी आपल्या हातून होत नाहीत. फिअरमध्ये आपण जगतो, भीतीमध्ये जगतो आणि बरेचसे टेन्शन, स्ट्रेस, तणावामध्ये राहतो आणि ओव्हर थिंकिंग करत राहतो. फ्युचरचा खूप विचार करत राहतो किंवा मग भूतकाळाचा विचार करत राहतो आणि वर्तमान काळाला आपण विसरून जातो. तर मित्रांनो, याच्यासाठी माझं जे वेबिनार आहे, रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. आपल्याला आपलं लाईफ बदलायचंय, पण ते बदलण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आतून बदलावं लागेल. मग बाहेरून आपल्याला जग बदललेलं दिसेल आणि आपलं लाईफ बदललेलं दिसेल. तर त्याच्यासाठी तुम्ही वेबिनार अटेंड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जॉईन करा आणि माझ्याबरोबर तुम्ही कनेक्ट होऊ शकता आणि वेबिनारची सगळी माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळते. तर जरूर स्वागत आहे तुमचं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि वेबिनारसाठी. वेबिनार कम्प्लिटली फ्री आहे. अ, तर मित्रांनो, ओव्हर थिंकिंग जसं मी तुम्हाला सांगितलं की हा एक अतिशय खराब गोष्ट आहे जी पटकन आपण लवकरात लवकर सोडून द्यायला पाहिजे मित्रांनो. आणि त्याच्यावरती पण मी वेबिनारमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे. माझे काही पॉवरफुल फॉर्म्युलेज आहेत, मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉप डुईंग एव्हरीथिंग अलोन. प्रत्येक गोष्ट मी करू शकतो, मी करल. आणि नाही मित्रांनो, आपल्याला दुसऱ्यांची गरज लागते. वी आर नॉट इंडिपेंडंट, वी आर नॉट डिपेंडंट, बट वी आर इंटरडिपेंडंट. आपण अशा समाजामध्ये राहतो जिथं आपण एकमेकांशी ना ना आपल्याला एकमेकांची गरज असते. तर तुम्ही एखाद्याला मदत मागणं किंवा जसं मी माझ्या कम्युनिटीमध्ये माझ्या लोकांना ते माझ्या कम्युनिटीमध्ये जॉईन झालेत आणि आय हेल्प देम. मी त्यांना त्यांच्या माइंडसेटवरती, स्किल सेटवरती, टूल सेट्सवरती त्यांना हेल्प करतो. आपली थिंकिंग आपण आपल्या लाईफमध्ये कशी ग्रोथ आणू शकतो ह्या सगळ्या गोष्टींवरती मी त्यांना हेल्प करत असतो. आपण या ओव्हर थिंकिंग ह्याच्यापासून कसं लाईफ लांब जाऊ शकतो. तर आपल्या लाईफमध्ये आपण मदत मागायला लाजायला नाही पाहिजे. जर आपण मागितली तरच आपल्याला मिळणार आहे मदत मित्रांनो. तर आस्क अँड यू विल गेट. आस्क अँड यू विल रिसीव्ह इट असं म्हणतात. तर मदत मागणं ही काही वीकनेस नाहीये. कोणाला तरी आपली मदत मागणं ही काय आपली आपण कमतरता आहे किंवा आपण कुठं कमी आहे. तर ही सवय सोडून द्या की सगळं मी बघल किंवा आपण सगळं स्वतः ऍब्सॉर्ब करतो, कोणाला सांगत नाही, बोलत नाही. तर ही सवय पण चुकीची आहे मित्रांनो. तर आपण मदत घ्यायला पाहिजे जर आपल्याला गरज असेल तर. 6वी गोष्ट म्हणजे स्टॉप कम्पेअरिंग युअर सेल्फ टू अदर्स. तुमचे यू आर व्हेरी व्हेरी युनिक. जसं तुमच्या आपल्या अंगठ्याचा ठसा म्हणा किंवा डोळ्याचा रेटिना म्हणा, हे एकदम युनिक आहे. तसं आपण ह्युमन बिंग एकदम युनिक आहे. जगामध्ये आपल्यासारखं एक्झॅक्टली नाहीये कोणी. सेम आपल्यासारखा विचार करणारा, सेम आपली थिंकिंग असलेला, सेम आपल्यासारखा दिसणारा, मे बी आपल्यासारखा दिसणारा अजून कोणी लोक असू शकतील, पण आपली थिंकिंग, आपले थॉट प्रोसेस, आपलं माइंड तर सेम नाही मित्रांनो. त्यामुळे वी आर युनिक. आपण प्रत्येक माणूस हा युनिक बनलेला आहे. आपण आपलं लाईफ दुसऱ्यांशी कम्पेअर करणं म्हणजे आपण दुःख ओढावून घेण्यासारखं आहे, आपण फ्रस्ट्रेट होण्यासारखं आहे. कारण की कदाचित तुम्ही त्याचा टॉपचा क्षण आणि आपला बॉटमचा क्षण ह्याचा आपण जर कम्पेअर केलं तर आपण दुःखीच राहणार. बऱ्याच वेळा आपण टॉपला असतो, समोरची व्यक्ती बॉटमला असते. तर त्यावेळेस आपण बऱ्याच वेळा कम्पेअर नाही करत. पण ज्यावेळेस आपण बॉटमला जातो किंवा आपल्या लाईफमध्ये काही टफ टाइम्स येतात त्यावेळेस आपण खूप लोकांची कम्पेअर करत असतो. त्याच्याने आपल्या लाईफमध्ये खूप दुःख येतात मित्रांनो. त्यामुळे ही सवय सुद्धा सोडणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 7वी गोष्ट म्हणजे स्टॉप कंप्लेनिंग अबाउट लाईफ. आयुष्याबद्दलची कंप्लेंट करणं सोडून द्या मित्रांनो. असं म्हणतात की लाईफ इज नॉट फेअर. आयुष्य हे कोणासाठीच फेअर नसतं. आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स हे येतच राहतात. त्याला पिक्स अँड व्हॅलीज म्हणतो आपण, डोंगर आणि दऱ्या म्हणतो आपण त्याला. लाईफमध्ये टॉपचे पण दिवस येतात, बॉटमचे पण दिवस येतात किंवा आपण व्हॅलीज मध्ये आपण जातो म्हणतात. तर आपल्याला आणि इनफॅक्ट सक्सेस इज अ बॅड टीचर, फेल्युअर इज अ ग्रेट टीचर. ज्यावेळेस आपल्या लाईफमध्ये फेल्युअर येतं त्यावेळेस आपण खूप चांगल्या गोष्टी शिकतो, आपण अनालाइज करतो. त्यामुळं लाईफ
हे परफेक्ट नसतं कोणाचंच. त्यामुळं लाईफ बद्दल कंप्लेंट करण्यापेक्षा लाईफला एन्जॉय कसं करता येईल, आपण आनंदी कसं राहता येईल ह्याच्यावरती विचार करायला पाहिजे मित्रांनो. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधता येईल ह्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे. लाईफ हे कोणासाठीच मग कुठल्याही तुम्ही बघा, अगदी इतिहासात जरी गेले तरी लाईफ वॉज नॉट फेअर टू एनीबडी. तर त्यामुळं अप्स अँड डाऊन्स हे येतच राहतात मित्रांनो. दॅट इज कॉल्ड एज अ लाईफ. तर लाईफचा अर्थच तो आहे की अप्स अँड डाऊन्स हे येतच राहणार आहेत. आठवा महत्वाचा मुद्दा म्हणजे असं समजून आयुष्य जगू नका की तुमच्याकडे खूप प्रचंड वेळ आहे, अनलिमिटेड टाइम आहे. नाही मित्रांनो, आपल्याकडे टाइम हा एक लिमिटेड गोष्ट आहे. त्याच्यामुळं प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला महत्व द्या. तुमचा टाइम हा खूप महत्वाची ऍसेट आहे तुमची. युअर टाइम इज युअर व्हेरी व्हेरी व्हॅल्युएबल. आपला जो वेळ आहे हा असाच घालवू नका. जे सक्सेसफुल लोक आहेत बघा, त्यांना आपण म्हणजे आपण टीव्हीच्या आतमध्ये असतात आणि बरेचसे लोक टीव्हीच्या बाहेर त्यांना बघत बसतात. दिवसभर आपण प्रोग्राम्स वगैरे बघत बसतो किंवा आपण रील्स आणि स्टोरीज आणि सगळ्या ह्या गोष्टी आपण पाहत राहतो. तर माइंडलेसली म्हणजे अगदी स्क्रोल करत राहतो, नुसतं आपण पाहत राहतो आणि आपला वेळ वाया घालवत राहतो. तर ते न करता आपल्या वेळेला महत्व द्या. आपले प्रायोरिटीज सेट करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. नववी गोष्ट म्हणजे स- प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातामध्ये नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा विचार करू नका. प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक गोष्टीला कंट्रोल आपण करू शकत नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तर त्यांना ऍक्सेप्ट करायला शिका. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टींवरती आपण काम करू शकतो. पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्या आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजेत. आणि त्याच्यामुळे आपलं लाईफ थोडंसं पीसफुल राहील. अदरवाईज आपण स्ट्रेसमध्ये राहू खूप सारं. दहावी गोष्ट महत्वाची म्हणजे स्टॉप सफरिंग इमॅजिन प्रॉब्लेम्स. बरेचसे लोक असं म्हणतात की आपण आपल्या इमॅजिनेशन मध्ये जास्त सफर करतो, प्रत्यक्षात तेवढं सफर नाही करत. पण आपण विचार करून खूप सफर करतो. खूप गोष्टींना आपण विचार करतो, ओव्हर थिंक करतो, सफर करतो आपल्या इमॅजिनेशन मध्ये. तर त्यामुळं आपण आपलं स्वतःचं नुकसान करतोय ओव्हर थिंकिंगमुळे, ह्या थॉट्समुळं. निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये आपण आणतो आणि त्याच्यावरतीच आपण अजून एंटरटेन करतो त्या थॉट्सला. आणि त्याच्यामुळे ते थॉट्स अजून वाढत जातात. त्यामुळे निगेटिव्ह थॉट्स आले की इमिजिएटली त्यांना बाहेर काढायचं प्रयत्न करा, त्याला कॅन्सल करण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, ह्याच्यापासून आपण कसं लांब राहू शकतो आणि हे ओव्हर थिंकिंग ह्याच्यापासून आपण कशा गोष्टी करू शकतो, त्यासाठी माझं वेबिनार तुम्ही जरूर अटेंड करा. तुम्हाला त्याच्यातून भरपूर फायदा होईल. 11वी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फॉलो युअर हार्ट. आपलं मन काय म्हणते ते महत्वाचं आहे मित्रांनो. फॉलो युअर हार्ट. बऱ्याच वेळा आपण ओपिनियन्स घ्या लोकांचे, पण शेवटी अल्टिमेटली फॉलो युअर हार्ट. की आपल्याला काय वाटतंय, की आपल्याला बऱ्याच वेळा आपण ओपिनियन्स हे फ्री असतात. लक्षात घ्या, ओपिनियन्स तुम्हाला खूप फ्री मध्ये मिळून जातील. पण अल्टिमेटली वी वी आर द आर्किटेक्ट ऑफ आवर ओन लाईफ. आपण आपल्या स्वतःचे जीवनाचे शिल्पकार आहोत. त्यामुळे आपण आपल्या आपल्या सबकॉन्शियस माइंडला जर तुम्ही विचारायला लागले प्रश्न, तर ते तुम्हाला बरोबर सिक्स सेन्स म्हणतो ना आपण त्याचं, बरोबर आपल्याला उत्तर देईल मित्रांनो. तर आपल्या हे पॉवरफुल सबकॉन्शियस माइंडचा वापर करून स्वतःच आपलं स्वतःवर विश्वास ठेवा. आपण एखादी जर स्वप्न बघितलं तर ते आपण अचीव करू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. बऱ्याच वेळा आपण लोक म्हणतील की तू करू शकत नाही, तुला जमणार नाही तू, आणि त्याच्यावरती आपण लगेच विश्वास ठेवतो. तर फॉलो युअर हार्ट, फॉलो युअर थिंकिंग की बाबा नाही, मी करू शकतो, आय कॅन डू इट. जर दुसरा कोणी करू शकतो तर मी पण करू शकतो. तर मला सांगायचं 11वा पॉइंट म्हणजे, जर कोणी तुम्हाला निगेटिव्ह देत असेल की तुझ्यात ती शक्ती नाही, तू करू शकत नाही, थांब, करू नकोस किंवा डेअरिंग करू नकोस, तर मित्रांनो स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीचा विचार करा. आणि जर दुसरा कोणी करू शकतो तर आपण पण करू शकतो, ह्याचा असा पॉझिटिव्ह विचार करून जर आपण कामाला सुरुवात केली तर नक्कीच एक 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 मार्ग आपल्याला पुढे सापडत जातो मित्रांनो. आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला. हे 11 पॉइंट्स आवडले. या 11 सवयी ज्या काही खराब सवयी आहेत आपल्या, या सवयींना जर आपण काढून टाकला आपल्या आयुष्यातून, तर आपलं आयुष्य खूप सुखकर होईल. आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, हेल्थ, हॅपीनेस, जॉय ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतील, ज्या प्रत्येक माणसाला इच्छा असते. आणि मित्रांनो, जर तुम्हाला वेबिनार अटेंड करायचं आहे तर वेबिनारमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मनाची ताकद तुम्हाला समजून येईल.
ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह थॉट्स पासून कसं लांब राहायचं, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आपण कामाची पुढं 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 ढकलत राहतो, ह्याच्यापासून कसं लांब राहायचं, आणि फिअर पासून कसं लांब राहायचं, कॉन्फिडन्स स्वतःमधला कसा वाढवायचा, जेणेकरून आपले रिलेशनशिप वाढतील, आपलं फॅमिली लाईफ चांगलं राहील, आपली हेल्थ चांगली राहील, आपण आपल्या लाईफमध्ये भरपूर पैसा अर्निंग करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपलं सबकॉन्शियस माइंडचा कसा वापर करायचा. तर ह्याच्यासाठी माझं रिवायर युअर माइंड आणि ट्रान्सफॉर्म युअर लाईफ हे वेबिनार अटेंड करा मित्रांनो, तुम्हाला खूप आवडेल. तर थँक्यू सो मच. चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं हे जरूर कळवा कॉमेंट बॉक्समध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबिनारची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तिथं क्लिक करून तुम्ही वेबिनारला अटेंड करू शकता. थँक्यू सो मच.